तर तुम्ही मला सांगताय व्हिडिओ डिलीट कर, तर ताई मी तुमचं कुठेही नाव घेतलेलं नाही किंवा तुमचं मी पर्सनल असं कोणाला नावसुद्धा सांगितलेलं नाही. मी माझ्या आय डीवरून ती व्हिडिओ डिलीट करणार नाही. घ्या ना तुम्ही पोचा, बघ घ्या ना, हन ना, नाही तसं काही गोष्ट अगं 3 पीस तरी पण नाही घेत तुम्ही ह काही. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि मी आपल्या ब्लॉगला एक संध्याकाळी 5-5:15 वाजता सुरुवात केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पत्रा सेटचं काम करायला दादा बुधवारी आले होते. त्याच्यानंतर गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस त्यांनी गॅप पाडला. आता ते दुसऱ्या कुठे गेल्यात काम करायला काय माहिती. त्यांना आज रात्री कॉल करते की बाबा उद्या या आणि पत्रा बसवायचं तर काम पुन्हा सुरू करा. 1-2 दिवसाचं आपलं काम आहे. पण ही लोक काय करतात माहिती आहे का, खूप लोकांकडनं ॲडव्हान्स घेऊन ठेवतात आधीच आणि मग एकाकडे 1 दिवस जातात, मग दुसऱ्याकडे जातात, असं सगळीकडे त्यांचं काम सुरू असतं. ते धड एकाच एक काम कंप्लीट करून देत नाही वेळेवरती. आता आपलं काम कधी घेतलेलं करायला जूनमध्ये, जुलै पण आता संपत आला. आजची 17 तारीख आहे, तरी आपलं पत्रा सेटचं काम कंप्लीट होत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, मच्छी घेण्यासाठी एक ताई आल्या होत्या. त्यांनी पण विचारलं पत्राचं काम झालं की नाही अजून. सांगते करून घे पत्राचं काम, एक तर घरात तुझ्या एवढं पाणी भरतं, तर ते पत्राचं काम किती दिवसापासून सुरू गेलं तो करून देत नाही, त्याच्या पाठी लागते तेव्हा तुझं काम करून दे. मंगळवारी त्या दादांना कॉल करून दम दिला मी की जर तुम्ही काम करायला उद्या आला नाही तर जे काही मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत सगळे रिटर्न द्यायचे मला. मी दुसऱ्या कोणाला तरी ते पैसे देऊन माझं जे काही राहिलेलं काम मी करून घेईन. ते दादा लगेच बुधवारी आले. बुधवारी दिवसभर काम केलं, लोखंडाचं पूर्ण सेटअप त्याने रेडी केलं आणि गुरुवारपासून गायब आहेत. आज शुक्रवार झाला, आजचा आता दिवस संपला, 5 वाजून गेले संध्याकाळी. आता तर काय ते काम करण्यासाठी येऊ शकत नाही असे या लोकांचं. पण ते कसं आहे माहिती आहे का, कोणाला असं डायरेक्ट बोलायला पण बरोबर नाही वाटत. शेवटी तो सुद्धा माणूसच आहे. पण या लोकांना पण समजायला पाहिजे. त्यांना रिक्वेस्ट केली मी बुधवारी की दादा उद्या काम करण्यासाठी या तुम्ही, कारण की पावसाचं वातावरण सुरू झालं आहे आता पुन्हा, आणि वरून जर गळायला लागलं तर आमच्या राहायचे वांदे होती. दादा बोले हा येतो. कसला दादा येतोय ना कसला काय, 2 दिवस दादांनी गॅप दिली. बघू आता रात्री कॉल करेन मी. आता चालले मी जरा पेट्रोल पंपावरती, बघू पेट्रोल मिळतोय का. काल गेली होती 2 ठिकाणी पण पेट्रोल पंप बंद आहेत. बघू आता मला राहण्यापर्यंत तरी जावं लागेल. चिन्मय तर बोलला आहे पुण्याच्या पुढे अजून एक पेट्रोल पंप आहे, तिथे भेटतोय का बघ, नाही तर मग सरळ राहण्याला जा. आता गाडी आपली राहण्यापर्यंत पोचली पाहिजे, कारण की गाडीत पेट्रोल नाही आहे. संपला पेट्रोल, जर संपला तर ते धक्का कोण देणार गाडीला, मला तो टेन्शन झाला. मी चिन्मयला बोलली कामावरून आल्यावर घेऊन जा ना गाडीत तू पेट्रोल टाकायला. चिन्मय बोलला आता मला यायला उशीर होईल, तू घेऊन जा आणि पेट्रोल टाकून ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या अर्जंट मी आता चालली नसते पेट्रोल टाकायला, पण उद्या मला सकाळी जायचं आहे 10व्याला काल्ले रेतीबंदरवरती. तर मग तेवढ्याला मला चालत जावं लागेल. जरी मला मोनिशने तिथे सोडलं सकाळी 9 वाजता, तरी पण मला येताना चालत यावं लागेल तेवढ्या लांबून. म्हणून पेट्रोलची व्यवस्था करते. आणि पेट्रोल होतं गाडीमध्ये. शुभम वगैरे गाडी घेऊन जातो ना कधी कधी, मग शुभम काय पेट्रोल टाकतोय कसला, शुभमला कधी सांगितलं तर टाकतो पेट्रोल शुभम. आणि हे बघ आता ऐन वेळेला अशी फजिती होणार माझी. जर मला आज पेट्रोल जर नाही भेटलं ना तर उद्या मला 100% काल्लेरच्या धक्क्यावरून घरपर्यंत चालत यावं लागेल, जरी मला सकाळी मोनिशने तिथे सोडलं तरी पण. म्हणजे गाडी असून ना मग चालत जावं लागतं. आता काल मी रॅशनवर गेली होती, चालली होती मी, रस्त्यापर्यंत पोचली. बरं आता चालतच जाते, कारण की थोडासा पेट्रोल आहे, तो पेट्रोल पंपावरती तरी आपली गाडी पोचली पाहिजे ना. पण नेमकंच मला मोनिश भेटला तिथे रोडवर पोचल्याबरोबर. मोनिश बोलला चल तुला घेऊन येतो, तू चालत का चालली. मी बोलली गाडीत पेट्रोल नाही, तो पण भडकला माझ्यावर. तुम्ही करता काय घरामध्ये, तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल नसते तर. मी बोलली उद्या जाऊन टाकून येते, बघू आज तरी फायनली आपल्याला पेट्रोल भेटतं का नाही. काल तर 2 पेट्रोल पंपावरून मी रिटर्न आली. चला आता जाऊया. आणि मंडळी मस्त संध्याकाळची आता वेळ झाली ना, तर वातावरण हे बघा असं काय झालं आहे, एकदम थंडगार मोसम झाला आहे, थंडगार वातावरण झालं आहे. आणि पूर्ण ढग असे पाण्याने भरलेले आहेत. म्हणजे पाऊस येतोय जातोय. थोडा वेळ आराम करतो, थोडा वेळ पुन्हा काम करतो, असं सुरू आहे पावसाची चक्र सध्या तरी. आता पाऊस थांबले तर मी पटकन जाते, नाही तर पुन्हा धो पाऊस येईल. चलो जाऊयात. आता रेनकोट घेऊन जायला लागेल, कारण की पूर्ण भिजेन मी त्याच्यामुळे. चलो. A few moments later. संध्याकाळ आता झालेली आहे मस्त.
आणि पाऊस ना, जसे मी पेट्रोल पंपावर गेलेले ना तेव्हापासून पाऊस काही पडलाच नाही, शांत झाला आहे पाऊस. आणि आता संध्याकाळची वेळ झाली मस्त. ओके चला, आता चिन्मय कामावरून आला आणि बाहेरच्या बाहेर लगेच गावात गेला आहे वाटतं. तो काहीतरी काम आहे त्याचं. मोनिश तर अजून आला नाही. बघू आता मोनिश किती वाजता येतो ते. ओके, कन्नाचा फोटो करते तू, कन्नाचा आवरा का सोन्या बिन्याचा त्यांनी खायला आणला. आवरा आता फोटो बब्बा तुम्हाला खाऊ तुम खा रे बाबू. ए काय रे चिऊ, तू गावात गेली तर मग काही खायला आणायचं ना. पडले डबे होतो खा. बाबा देखो मेरे लड़के का रुबाब कैसा होता है. देखो सगळे बोलतात ना चिन्मय किती चांगला आहे, चिन्मय किती चांगला आहे. आता बघा ना डब्यामध्ये खायला तो खा ना. बाबा हा, आता बोलू का मी या विषयावरती. बोल बिंदास. अभी बेटा हम बोले बिंदास बोल सकते हो भाई, आपको कोई दिक्कत नहीं. हा, जेव्हा मी गावात जाते तेव्हा कॉल करून सांगते मम्मी तू गेले ना मग माझ्यासाठी चाट घेऊन ये. तेव्हा पण असं काही डब्या नसते आपल्या खायला. चाट आपल्या घरामध्ये नसते ना. अच्छा, नाकावरती फटका मारू एक नाकावरती. चाट डब्यामध्ये खाल्लेच नाही. हा का, मी जेव्हा गावात जाते तेव्हा यो पोऱ्या मला एकदा नाही दोनदा नाही तीनदा कॉल करून सांगते मम्मी या जेवणी खायला, मम्मी त्या जेवणी खायला. मग आता तर डबा भरलेला आपला, मग डब्यांतच खायचं ना. डब्यामध्येच खाल्लं नाही हा? का खाल्लं चाले आहे. मी बाहेरचं कुठं खाल्लं, डब्यामध्येच खाल्लं ना. नाही लोक आमचा चिन्मय असा प्राणी आहे का तो जापाला गावाच करू लागणार नाही. एक काम कर, जॉब करता ना वकिलाची पण डिग्री घे जरासा, केसेस बरंच जिंकशील तू. एकदम कायदेपंडित माणूस असतो. नको त्याला देऊ, त्याने दुपारी उलटी केली जरा. आता मस्त पोच्यांचा रस्सा बनवते. हे ठेवले होते मी फ्रीझरमध्ये, तर याच्यावरती बघा कसं बर्फ जमा झालं आहे. आणि अंडी बघा केवढे आहेत पोच्यामध्ये. ओ भाई साहब, अरे बर्फ झालं आहे हे बघा, निघत पण नाही. पाणी घालावं लागेल याच्यात. चला आता इथे घेतलेत मस्त पोचे बनवायला. ओके, जे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितले, मी मच्छी मार्केटमधून येताना पोचे घेऊन आलेले, मस्त गाभोळीने भरलेले पोचे येते. ओके, गाभोळीने भरलेले आहेत ते. मंडळी पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. आता एक 15 मिनटं जास्त झाली पाऊस सुरू झाला आहे, तो काय थांबत नाही. आणि 9 वाजले तरी मोनीचा काय पत्ता नाही, अजून कुठे राहिलं आहे काय माहिती. किती वेळा त्याला सांगते की लवकर कामावरून घरी येत जा. आता कॉल केला थोड्या वेळापूर्वी, मला बोलतो अर्ध्या घंट्यात येतो आहे मी. आता काय माहिती या पोराचा अर्धा घंटा कधी होईल ते. चला मंडळी या आता तुम्ही पण जेवायला. मस्त पोच्यांचा रस्सा बनवले आणि भात. हे बघा यांना सांगते कोलबी पोचा घ्या, तर बोलते मला नको. इकडे बघा चिन्मयचा एक ताव बघा, पोच्यावर तावावरती तो ताव नुसता कसा आहे. इकडं बघा मंडळी चिन्मयने डायरेक्ट मर्डरच केला त्याचा. कर चिन्मय, हां त्याचं का ऑपरेशन करायला घेतलं आहे का पोच्याचं. इकडे बघा बरं आहे का. अच्छा आहे बोलते. मला कधी दे गाबुली, त्या याच्यामध्ये पण गाबुली आहे. या मंडळी मस्त गाबोळी खायला. बघा गाबोळी एक नंबर गाबोळी म्हणजे गाबोळी नंबर. घ्या ना तुम्ही पोचा, बघ घ्या ना, घन ना. नाही तसं काही गोष्ट आहे ग. 3 पीस तरी पण नाही घेत तुम्ही. ह काही खा ना, तुम्हाला कंची गोष्ट पटते. आमची आहे ना असं काही म्हणलं ना कॉस पटण आहे. तो मला म्हणजे पटण आहे. आता आवड्या मागाचं पोजे आहे ना पटत, मला कमाल वाटते. तिथून गाबोली बरी
मंडळी, आता तुम्ही सांगा मोनिश नाही का जेवायला? तर मोनिश 9 वाजल्यापासून गावामध्ये मित्रांच्या घरी. आता कोणत्या मित्राच्या घरी काय माहिती. 9 वाजल्यापासून त्याला फोन कर, सांगतो तुम्ही जेवून घ्या, मी गावातच मित्राच्या घरी आहे, मी येतो. मी नाश्ता केला आहे, मी आल्यानंतर जेवण. तर मंडळी, आता आमची सगळ्यांची जेवणं वगैरे आवरलेत आणि जेवली तर मी एकदम मस्त. पण ती जेवल्यानंतर आता माझी दाढ जी काही दुखायला सुरुवात झालेली आहे ना, ते दाढेने तर माझी 2-4 दिवसापासून काही वाटच लावली. ती दाढ म्हणजे खराब पण नाही झाली, माझा दात जो आहे ना तो काही खराब वगैरे नाही झाला, पण ती आतल्या आत अशी सणके मारते. ती दाढ माझी दुखायला लागली ना की इकडची पूर्ण नस आणि हे जे गळ्याचं जे काही भाग आहे ना पूर्ण दुखतंय माझं. ते तर थायरॉईडमुळे दुखतंय की काय प्रॉब्लेम झाला आहे बघू. उद्याचा दिवस बघेन मी. जर असं सारखं व्हायला लागलं ना तर मग परवा चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घेईन. बापरे, कारण की एवढी ती दाढ दुखते ना, ते दाढ कमी दुखते, पण तो इकडचा जो काही भाग आहे किंवा इकडचा जो काही एरिया आहे ना, असा चेहऱ्यावरचा या साईडचा एवढा दुखतो ना मंडळी की मला बोलायला पण जास्त जमते. पूर्ण इकडची ही जी नस आहे ती पूर्ण दुखते. मग काय 1-2-4 दिवसापासून प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती. तर मला आता तुमच्यासोबत थोडंसं बोलायचं आहे. मी 1-2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ माझ्या ID वरती टाकला होता, ठीक आहे. तो आता मला इथे वाढवायचा नाही विषय, मी त्याच दिवशी तो विषय बंद केला. पण समोरून मला आज गावातून एक कॉल आला, म्हणजे त्याच ताईंचा कॉल आला ज्या मला तिथे मच्छी मार्केटमध्ये ज्या काही बोलले होते त्यांचं. तर त्यांचं आता असं म्हणणं आहे की जो मी व्हिडिओ माझ्या ID वरती अपलोड केला आहे तो मी लगेच डिलीट करावा. तर ताई, मी जो काही व्हिडिओ टाकलेला आहे 2-3 दिवसापूर्वी, त्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावाचा कुठेही उल्लेख मी केलेला नाही किंवा माझ्या व्हिडिओवरती तुमचं असं पर्सनली काही मी ॲड्रेस किंवा तुमचा बायोडेटा तर कुठे लावलेला नाही आहे व्हिडिओमध्ये. तर ती व्हिडिओ मी डिलीट करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जर असं तुमचं इज्जत वगैरे जर घालवायची असती तर कदाचित मी तिथे तुमच्यासोबत उज्जत घेतली असती किंवा तिथेच मी तुमचा ब्लॉग वगैरे बनवून टाकला असता. पण मला ते काही पटत नाही त्या गोष्टी करायला, कोणाचे तरी अब्रू वगैरे घालवायला. कारण की सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे तिथे एखाद्या माणसाची इज्जत जायला 1 सेकंदसुद्धा लागत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे मला ती गोष्ट योग्य नाही वाटली की व्हिडिओमध्ये तुमचं बोलणं किंवा तुमच्यासोबत तिथे उज्जत घेऊन ते डायरेक्ट ब्लॉगमध्ये शेअर करायची. ते माझ्या तत्वात नाही बसत की ठीक आहे आपण एक वेळ समोरच्या व्यक्तीला सांगून बघूयात, म्हणजे समजावण्याचा प्रयत्न करूयात व्हिडिओद्वारे. समोरची व्यक्ती समजली तर चांगली गोष्ट आहे, किंवा पुन्हा त्या व्यक्तीने जर आपल्याला काही त्रास वगैरे दिला तर मग आपण बघूयात नंतर काय करायचं ते, असं मी ठरवलेलं. तुम्ही माझी माफी मागितली, माझी चुकी झाली म्हणून ठीक आहे, मी सगळ्या गोष्टी मान्य करते, कारण की तुम्ही चुकीचंच बोललात तिथे. मी हे नाही सांगणार की तुम्ही चुकला नाही, तुम्ही चुकीचं बोललात. मला खूप अक्षरशः वाईट वाटलं त्या गोष्टीचं, म्हणून मी घरी येऊन तुम्हाला ब्लॉगमध्ये न दाखवता मी घरी येऊन पर्सनली तो व्हिडिओ शूट केला. आणि जी काही माणसं असतात अशी, ती पटकन कोणताही विचार न करता समोरच्या व्यक्तीला खूप दुखावेळ असं बोलतात. अशा व्यक्तींना मी समजावण्यासाठी ती एक व्हिडिओ छोटीशी बनवून टाकली होती. त्याच्यामध्ये मी तुमचं कुठेही नाव घेतलेलं नाही आहे की तुम्हीच मला बोलल्या आहात म्हणून. तर तुम्ही मला सांगताय व्हिडिओ डिलीट कर, तर ताई मी तुमचं कुठेही नाव घेतलेलं नाही किंवा तुमचं मी पर्सनल असं कोणाला नावसुद्धा सांगितलेलं नाही. तर तुमची इज्जत किंवा तुमची अब्रू जाण्याचा तिथे प्रश्न येत नाही, ठीक आहे. मी माझ्या ID वरून ती व्हिडिओ डिलीट करणार नाही. जर मी तुमचं नाव किंवा तुमची काही घराची माहिती जर कोणाला पर्सनली असं सांगितलं असेल व्हिडिओ अपलोड केल्यानंतर, तर त्या व्यक्तीला माझ्याकडे घेऊन या तुम्ही. जर सिद्ध झालं मी तुमचं नाव कुठे पर्सनली जाऊन सांगितलं तर मी माझ्या चॅनलवरून व्हिडिओ डिलीट करणार, कारण की मी तुमच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही आहे त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या गावातल्या सगळ्या माणसांना सांगेन की तुम्हाला जर कुठून कशी ती बातमी माहिती पडली असेल, कोणाचं नाव XYZ मला माहिती नाही, तुम्हाला जर कुठून जर माहिती पडलं असेल तर मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की त्या बाईला कोणीही जाऊन काहीही बोलू नका. मी तो विषय त्याच दिवशी बंद केला आहे. मला जे काही बोलायचं होतं त्या
मी ब्लॉगमध्ये बोललेली आहे, तर कृपया करून कोणीही त्या महिलेला जाऊन काहीही विचारू नका, काहीही बोलू नका आणि हा विषय इथेच थांबवा. मला अजून विषय वाढवायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई, मी तुम्हाला अजून एकदा सांगते, तुम्ही तर कॉलवरती बोललात, पण तुम्ही अजून गावातल्या एका ताईंना कॉलवरती माझ्याशी बोलायला लावलं, तर कृपया करून पुन्हा मला कॉल करू नका किंवा अन्यथा गावातून अजून कोणाला मला कॉल करायला सांगू नका किंवा माझ्या घरीही तुम्ही येऊ नका. आता मी विषय त्याच दिवशी तिथे बंद केला आहे. मला विषय वाढवायचा नाही आहे. मी त्याच दिवशी तो विषय बंद केला आहे. तुम्हीसुद्धा तो विषय बंद करा. आणि तुम्ही मला काय बोललात, मी तुझी मस्करी केली, मला सवय आहे मस्करी करायची. तुम्ही तिथे हसत हसत जी काही माझी मस्करी केली, आता असं समजा की मी सुद्धा व्हिडिओमध्ये जे काही बोलली, मी सुद्धा एक मस्करीच केली आहे. तुम्ही असं समजा. आता ठीक आहे, मी तर तिथे कुठे कोणाचं नाव गाव काही घेतलेलं नाही, तर तुम्ही एवढं काही मनाला लागून घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट मी आवर्जून सगळ्यांना सांगेन, एक मेसेज दिला आहे असं समजा तुम्ही. जर आपल्यामध्ये समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेण्याची क्षमता किंवा सहनशक्ती नसेल, तर आपल्याला सुद्धा समोरच्या व्यक्तीला काहीही एक विनाकारण बोलण्याचा अधिकार नाही आहे. जर आपण दुसऱ्याला कोणताही विचार न करता काहीही बोलतोय, तर आपल्यामध्ये सुद्धा तेवढी हिंमत असायला हवी समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेण्याची. आणि ती हिंमत माझ्यामध्ये होती म्हणून मी ते सगळं तिथे सहन केलं. नाहीतर मग खूप मोठा तमाशा झाला असता तो. आणि मला त्या गोष्टी करायला आवडत नाहीत. मी माझं सोशल मीडियावरती जे माझं अकाउंट ओपन केलं आहे, त्या अशा भंगार किंवा फालतू गोष्टी दाखवण्यासाठी नाही. माझ्या आगरी कोळी समाजाची जी संस्कृती परंपरा आहे ना, ते दाखवण्यासाठी मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. मला जर असे काही लोकांची सिंपत्ती काय बोलतात ते, मी काही एवढी शिकलेले नाही. मी 4 अक्षरं कमी शिकली आहे, पण मला कुठे काय बोलायचं याचं मात्र नक्की भान आहे. म्हणून तुम्ही सुद्धा बोलण्याचं भान ठेवा. तुम्ही मला आज रडून सांगता मी तुझी मस्करी केली, मी सगळ्यांची अशी मस्करी करते, तुला एवढा राग आला त्या गोष्टीचा. ताई, अशी कोणाचीही मस्करी कधी करायला जाऊ नका. एक दिवशी तुम्हाला खूप भारी पडेल ते. मी तर तिथेच विषय संपवला तो. कारण की मला या अशा फालतू विषय घ्यायचे किंवा दाखवायचे मला इंटरेस्ट पण नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही. माझ्याकडे भरपूर अशा काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या मला समाजापर्यंत पोचवायच्या आहेत, समाजाला दाखवायच्या आहेत. या अशा भंगार गोष्टी दाखवून लोक याच्यातून काय शिकणार आहेत? बस एवढंच मला बोलायचं आहे. बाकी विषय इथेच थांबवा. दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या अकाउंटवरून ती व्हिडिओ डिलीट करणार नाही. ओके, चला बाय, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.